प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना स्मरण करतो, वंदन करतो, नतमस्तक होतो। आदरणीय प्रदीपजी, रवीजी आणि सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून आज आपल्याशी संवाद आणि हितगुज साधण्याची संधी मिळाली। मी जनजाती परिवाराचा एक सदस्य म्हणून मला फार आनंद झाला, हर्ष झाला। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये माझ्यासारख्या सर्वसाधारण कुटुंबातल्या जनजाती परिवारातल्या विधानसभेच्या सदस्याला महाराष्ट्राच्या आदिवासी विभागाच्या मंत्रिपदाची मला संधी दिली। आमच्या पक्ष नेतृत्व आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी माझ्यावर प्रचंड विश्वास दर्शवून महाराष्ट्रातील समस्त जनजाती परिवारांना वेगवेगळ्या योजना व बाबीची उपलब्ध देऊन मुख्य प्रवाहामध्ये जास्तीत जास्त कसा आणता येईल हा उद्दिष्ट समोर ठेवून जो माझ्यावर विश्वास दर्शवला, मुख्यमंत्री महोदयांनी माझ्यावर जो विश्वास दर्शवला त्या विश्वासाला निश्चित मी पात्र ठरेल, सार्थक ठरेल अशा प्रकारची भूमिका ठेवून मी आदिवासी विभागाला मध्ये आमच्या आदिवासी विभागाची आपल्या सर्वांना माहीत असेल कदाचित 1983-84च्या पूर्वी समाज कल्याण विभागाने आदिवासी विभाग एक होता आणि तेव्हापासून 83-84च्या दरम्यान आदिवासी विभाग हा स्वतंत्र झाला, समाज कल्याण विभाग स्वतंत्र झाला आणि तेव्हापासून स्वतंत्र बजेट, स्वतंत्र नियतवेळ ची रचना लावण्यात येत होती। मग 1992ला सुखथनकर समिती गठीत केली। उदाहरणार्थ गायकवाड समिती, ज्या समित्या असतात, सुखथनकर कमिटी, हा सुखथनकर चीफ सेक्रेटरी होते, हा ते चीफ सेक्रेटरी होती। त्यांनी विचार केला का जनजाती समाजासाठी, आदिवासी विभागासाठी किती प्रकारचं, कशा प्रकारचं बजेट ठेवलं गेलं पाहिजे। तर त्यामुळे त्या समितीच्या माध्यमातून लोकसंख्येच्या आधारावर उदाहरणार्थ 9 अशा प्रकारचं बजेट असावं अशा प्रकारचं 9% अहवाल आला आणि तेव्हापासून आदिवासी विकास विभागाला बजेटचं नियोजन केले जाते, त्या प्रकारचं दिलं आणि त्यानुसार तेव्हापासून तर आतापर्यंत अनेक बजेट दिले जाते। पण तेव्हा सुरू झालं असलं तरी 2014ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस झाले आणि तेव्हाच त्या सुखथनकर समितीची प्रभावी अंमलबजावणी झाली, त्याच्या अगोदर झालेली नव्हती। त्यामुळे मागच्या वर्षीचं जे बजेट होतं 24-25 या वर्षाचं आदिवासी विभागाचं बजेट 17,200 कोटी रुपयाचं होतं। त्या बजेटच्या अधीन राहून विविध योजनेची अंमलबजावणी केली जाते, वेगवेगळ्या विभागाला वितरित केले जाते। उदाहरणार्थ स्टेट बजेट असते एक आणि वेगवेगळ्या प्रकल्प म्हणजे आपण जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आपण बजेटचं वितरण केले जाते। अशा सर्व पार्श्वभूमीवर यावेळेस घातलेल्या बजेटमध्ये 10% वाढवून द्यावं अशा प्रकारची मागणी आमची आहे
आणि निश्चितच महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांचा जनजाती परिवाराप्रती, समाजाप्रती सहानुभूती, प्रेम आणि विश्वास असल्यामुळे निश्चितच ते बजेट वाढवून देईल असं मला सार्थ अभिमानाने गर्व आहे. या बजेटच्या अधीन राहून आदिवासी विभागामध्ये योजना राबवतेवेळी आम्ही स्टेट बजेटच्या माध्यमातून काही मुख्य योजना राबवतो आणि त्या मुख्य योजना राबवतासोबतच आम्ही जिल्हा नियोजन विभागाला निधी देतो आणि जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून प्रकल्प स्तरावर ह्या बाकीच्या योजनेची अंमलबजावणी केली जाते. मग आता स्टेट लेवलला असलेल्या योजना वेगवेगळ्या आहेत. उदाहरणार्थ आम्ही रोड वगैरे जे असेल 50-54, 30-54, ठक्कर बापा वगैरे जे असतील तर त्या योजना आम्ही स्टेट लेवलला राबवतो. बोलू ना. आणि बाकी मग जिल्हा लेवलला जिल्हा नियोजनाच्या विभागाच्या माध्यमातून वेगवेगळ्या विभागाला आम्ही निधी वितरित करतो. मग त्याच्यापैकी फक्त 20% प्रकल्प कार्यालय निधी रिझर्व्ह ठेवते आणि तो निधी म्हणजे न्यूक्लियस बजेट. आणि न्यूक्लियस बजेटच्या अधीन निधी राहिल्यानंतर ज्या वेगवेगळ्या छोट्या छोट्या ज्या योजना आहेत त्या योजनेची अंमलबजावणी केली जाते. बाकी सर्व पैसा हा कलेक्टरच्या थ्रू येत असतो, DPDCच्या माध्यमातून येतो. अशा प्रकारची पार्श्वभूमी आहे. आम्ही गर्वानं सांगायला पाहिजे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये मी आदिवासी विकास विभागाचा मंत्री झाल्यानंतर आतापर्यंत 9 जिल्ह्यामध्ये स्वतः प्रवास केला. एकूण 30 प्रकल्प कार्यालय आहे. त्याच्यापैकी 17 प्रकल्प कार्यालयाचा स्वतः त्या जिल्ह्यामध्ये जाऊन आढावा घेतला. तुम्हाला आलेला निधीचा खर्च आणि आढाव्यासोबतच त्या प्रकल्प कार्यालयाअंतर्गत असलेले जे लाभार्थी आहे लाभार्थ्याशी संवाद आणि हितगुजसुद्धा साधला. अशा प्रकारचा प्रवास मी केलेला असल्यामुळे भविष्यामध्ये 1 महिन्यापूर्वी माननीय मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा झाली. मुख्यमंत्री महोदयांनी मला सांगितलं की आपण काहीतरी एक वेगळा कार्यक्रम मुलींसाठी केला गेला पाहिजे. जनजाती परिवारातली मुलगी आणि मुलगा शिक्षण घेतेवेळी जे आज जे शाळेमध्ये आश्रम शाळेमध्ये जो अविश्वास झालेला आहे पालकांचा त्याच्याप्रती समाधान व्यक्त करण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून 1 दिवस मुक्काम शासकीय आदिवासी आश्रम शाळेमध्ये अशा प्रकारचा आम्ही प्रयोग दिनांक 7 फरवरीला केला. आणि 7 फरवरीला मंत्र्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी 497 शासकीय आदिवासी आश्रम शाळेमध्ये मुक्काम केल्यानंतर त्या मुलांशी निवांत चर्चा, त्यांच्या समस्या, 2 फॉर्म दिले होते. एक फॉर्म प्रकल्प स्तरावर सुटणारे प्रश्न, दुसरा फॉर्म शासन स्तरावर सुटणारे प्रश्न, असे दोन्ही फॉर्म भरून घेतले आम्ही. आणि त्यामुळे आम्हाला बरीचशी माहिती अद्ययावत झालेली आहे. ज्या अतिदुर्गम शासकीय आदिवासी आश्रमशाळा त्या ठिकाणी सुद्धा आमचा IAS अधिकारी जाऊन मुक्काम केलेला आहे. त्यामुळे एक प्रसन्नता मिळालेली आहे. एक पालकामध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये सरकारप्रती सहानुभूती निर्माण झाली, आपुलकी निर्माण झाली. कोणीतरी दखल घेणारा आहे, घेऊ शकते. कारण आश्रमशाळेमध्ये शासकीय आश्रमशाळेमध्ये प्रवेश क्षमता कमी होत चालली होती. पालकांचा विश्वास दर्शवून जास्तीत जास्त शासकीय आश्रमशाळेमध्ये प्रवेश कसे होईल हा उद्देश ठेवून हे आम्ही कल्पना मांडली, उपक्रम राबवला. त्या उपक्रम निश्चितच भविष्यामध्ये यशस्वी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करेल. आता विषय राहिला वसतिगृह. आदिवासी आश्रम झाला, त्या आदिवासी आश्रमशाळा झाल्या. आता राहिले वसतिगृह, मुलांचे आणि मुलींचे वसतिगृह. एक दिवस असा संकल्प करतो आम्ही की बा
शासकीय आदिवासी वसतिगृह आणि मुलींच्या वसतिगृहामध्ये प्रत्येकाने दिवसभर थांबायचं. मुलींचं वसतिगृह असेल तर एक आमच्या IAS अधिकारी असेल ती थांबेल. त्या मुलींचा आत्मविश्वास कसा वाढवेल, त्यांना प्रोत्साहन कसं देईल आणि नेमकी कशाची गरज आहे बा, कशामुळे एक नाराजी निर्माण झालेली आहे याचं संशोधन करावं आणि त्या संशोधनाच्या अधीन भविष्यामध्ये आपण योजना राबवावं. अनेक दिवसापासून असलेली योजना, अनेक 1983-84 पासून असलेली योजना तीच जी आहे त्याच्यामध्ये कुठला तरी बदल करावं हा संकल्प ठेवून वाटचाल सुरू आहे. भविष्यामध्ये पारधी समाज आहे, पारधी समाजाला वेगळं स्वतंत्र पॅकेज देऊन त्यांना मुख्य प्रवाहामध्ये किंवा वेगळे अडचणी दूर करावं. दुसरा आमचा कातकरी समाज आहे. कातकरी समाज हा अनुसूचित जमातीतली एक जात आहे. ते सुद्धा फार रोजगाराच्या अनुषंगाने मायग्रेट होत राहते. अनेक ठिकाणी त्यांना रोजगार आणि स्वरोजगार मिळत नसल्यामुळे शिक्षणाचं प्रमाण कमी होत असल्यामुळे त्यांचं स्वतंत्रसुद्धा पॅकेज मी जाहीर केलेलं आहे. त्यांच्या स्वतंत्ररित्या वसाहती कशा निर्माण होईल हा सुद्धा संकल्प केलेला आहे. सोबतच आमचे जनजाती परिवाराची मुलं आणि मुले उच्च शिक्षण घेण्याच्या बाबतचा जो संकल्प केला जाते, विदेशात शिक्षण घेण्याचं प्रमाण मागच्या वेळेस कमी होतं, परंतु मी जबाबदारी सांगतो का विदेशामध्ये शिक्षण घेणारे जे युवा पिढी आहे आमची त्यांना प्रोत्साहन देण्याच्या बाबत आम्ही चांगला प्रसार आणि प्रचार करून अनुसूचित जातीचे ज्या ताकदीनं विद्यार्थी विदेशात शिक्षण घ्यायला जात असते त्याच ताकदीनं जनजाती परिवारातले सुद्धा मुलं हे विदेशात शिक्षण घेऊन उच्च शिक्षण घेण्याची चांगलं मन कसं तयार होईल, मानसिकता कशी होईल अशा प्रकारचा सुद्धा आमचा संकल्प आहे. सोबतच येणाऱ्या काळामध्ये आमचा केंद्रबिंदू जर असेल तो फक्त आणि फक्त विद्यार्थी आहे. आणि विद्यार्थी म्हणजे शासकीय आदिवासी आश्रम शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी किंवा इतर ठिकाणी विद्यार्थी हे केंद्रबिंदू समजून भविष्यामध्ये आमचं आदिवासी विभाग महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात असलेलं जे सरकारचं आदिवासी विभाग त्या दिशेनं वाटचाल करेल. भविष्यामध्ये विद्यार्थी केंद्रबिंदू समजून आम्ही काम करण्याचा संकल्प केला असल्यामुळे बऱ्याच योजना आहे. 100% सर्वच योजना पाठ आहे. फार काही मला कोणाला काही शिकवण्याची गरज पडत नाही असं माझं आयुष्यच संघर्ष करण्यामध्ये गेलं असल्यामुळे 11व्या वर्गापासून तर MSc पर्यंत स्टुडंट लाईफ, CR पासून लेक्चररपासून प्राचार्यपदापासून तर आमदारापर्यंत ह्या सर्व बाबीचा आनंद आणि काम करण्याची संधी मिळाली असल्यामुळे निश्चितच या विभागाला नवीन उपयोजना कशा निर्माण करता येईल. ज्या जुन्या ज्या योजना आहे, उदाहरणार्थ 83-84 या वर्षामध्ये आम्ही एखादा सूक्ष्म उद्योग सुरू करण्यासाठी 5,000 रुपये देत होतो. मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलं की 5,000त काहीच होत नाही, आता 50,000पासून सुरू केलं पाहिजे. 50 ते 2 लाखापर्यंत जर उद्योगासाठी सूक्ष्म उद्योगासाठी निधी दिला तरच तो उद्योग करेल आणि रिपीट करेल. अशा प्रकारचा आम्ही संकल्प असल्यामुळे अनेक ठिकाणच्या योजना रिकन्स्ट्रक्ट ज्या भागामध्ये ज्या परिसरामध्ये जनजाती परिवार वेगवेगळी बोलीभाषा बोलते. उदाहरणार्थ गडचिरोलीमध्ये असलेली योजना ही यवतमाळमध्ये एक्झिक्यूट नाही होणार. गडचिरोलीमधली योजना जी आहे ती गडचिरोलीपुरतीच असली पाहिजे. ज्या भागामध्ये जी जनजाती समाज राहते, आदिवासी समाज राहते त्या भागाचा व्यवसाय, त्यांचं कौशल्य, त्यांना असलेला गुण, तलगबुद्धी यानुसार त्या ठिकाणी त्यांना आपण रोजगार देऊन त्यांना न्यूक्लियस बजेट अंतर्गत शबरी आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून सुद्धा आम्ही विविध योजना राबवणार. आमच्या विभागामध्ये एक स्टेट लेवलला सचिव आणि मंत्री महोदय असतो. दुसरं ट्रायबल कमिशनर म्हणून वेगवेगळी यंत्रणा राबवणारे असते.
अनेक आम्ही योजना राबवण्यासाठी आम्ही एक शबरी आदि विकास महामंडळ असते, विकास महामंडळाच्या माध्यमातून उद्योग आणि सूक्ष्म उद्योगाचा विषय असतो. नंतर TRTIच्या माध्यमातून संशोधन करणे, विविध नवीन उपकरण जर असेल ते राबवण्याचे काम, असे 4 विभाग आमचे काम. ते मोठं बजेट आहे. त्या बजेटच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये आम्ही बऱ्याच ज्या विविध योजनेची अंमलबजावणी कदाचित झाली नसेल त्या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने आम्ही प्रयत्न 100% करू. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून जो निर्माण झालेले जे विविध कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी या आदिवासी विभागाचा मंत्री म्हणून निश्चित करेल. आणि ते निश्चितच मी पात्र ठरेल अशी अपेक्षा करतो. तुम्ही मला आपल्याशी संवाद आणि हिजगूज साधण्यासाठी मला अतिशय आदरपूर्वक बोलवल्याबद्दल मी आपल्याबद्दल प्रचंड मनापासून, एखाद्या मंत्र्याला आमच्याशी संवाद करायला या म्हणून आले पाहिजे, तुम्ही चर्चा गेले पाहिजे, अशा प्रकारची मानसिकता ठेवून तुम्ही मला इथं बोलावलं, माझा सन्मान केला, आदर केला, मला ऐकून घेतलं. मनापासून मी आपल्याबद्दल शतशः खूप आभारी आहे. मी माझ्यावर दर्शवलं प्रेम जे आहे, सहानुभूती आहे, मी कदापि विसरणार नाही. अशा प्रकारचं शब्द या ठिकाणी मांडतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. खूप खूप धन्यवाद. सध्या आदिवासी विभागाचे आता 43 रुपये काही मिळतो DBTच्या माध्यमातून, तो वाढवण्याचा काही प्रस्तावित आहे का? 2017 या वर्षापासून DBT सुरू झाली. DBT सुरू करण्याचे अनेक कारणं होते. त्यावेळेस मी आमदार होतो, आदिवासी समितीचा मी प्रमुख होतो. त्यामुळे बरेच पॅरासाईट स्टुडंट त्या वसतिगृहात राहत असल्यामुळे DBT सुरू केली. आणि त्या DBTच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना DBT नियमितपणे मिळत आहे. आणि DBT वाढवण्यासाठी या अर्थसंकल्पनामध्ये आम्ही तसे नियोजन केलेलं आहे. भविष्यामध्ये त्यांचं DBT नियमित मिळणे आणि त्याच्यात वाढ करणे अशा प्रकारचा हेतू आहे. आश्रमशाळेमध्ये जे 1 दिवस मुक्कामचा जो उपक्रम राबवण्यात आला, सर्वात मेजर समस्या तुम्हाला काय आढळली? मेजर समस्या आमच्या मुलींच्या वसतिगृहाची अद्ययावत व्यवस्था नाही दिसली. आपल्या मुली अनेक मोठ्या आदिवासी आश्रमशाळा आहे शासकीय, त्या आश्रमशाळेमध्ये मुलींच्या वसतिगृहाची अद्ययावत व्यवस्था हा काही प्रमाणामध्ये अंशतः दिसलेला आहे. तो दुरुस्त करतो. आता ज्या पद्धतीचं अद्ययावत होस्टेल वसतिगृह ज्या पद्धतीचं असायला पाहिजे त्या प्रकारचं नसल्यामुळे त्याच्यात सुधारणा करण्याचं मानसिकता आहे. नाही, मागणी केली. मुख्यमंत्री महोदयाचा हेतू तर फार चांगला आहे. 10 जागी 20 देऊ शकते, परंतु मागणीची पद्धत आहे. होते 100%. भरपूर निधी आहे आणि निश्चितच पर्पज जो आहे, आमचा संकल्प जो आहे तो पूर्ण होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून 100 दिवसामध्ये कृती आराखडा तयार करून आदिवासी विभागाच्या माध्यमातून अतिशय चांगला कृती आराखडा बनवला. 121 डिजिटल शाळा बनवणार आहे. 100 दिवसाचा प्रोग्राम. आतापर्यंतही महाराष्ट्रामध्ये केंद्रामध्ये जसं स्वतंत्र अनुसूचित जमातीचा आयोग आहे, तशाच प्रकारचं येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जमातीचं स्वतंत्र आयोग निर्माण करावं अशा प्रकारचा सुद्धा उद्देश आणि हेतू ठेवलेला आहे. सोबतच पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वनजन योजनेअंतर्गत फक्त काही 5 जे प्रिमिटिव्ह ट्राईब्स आहेत त्यांनाच विविध योजनेची अंमलबजावणी होते, परंतु नवीन योजना आबा म्हणून सुरू झाली. आबा जनजाती गौरव बिरसा मुंडांच्या नावावर जो आबा धरती का आबा जो विषय आहे त्या योजना सुरू झाली. सर्वांना
आधार कार्डसह विविध योजनेची अंमलबजावणी व्हावा म्हणून ती सुद्धा योजना घेतली. एकही व्यक्ती ज्यांच्याकडे कागदपत्र नाही, म्हणजे अनेक ठिकाणी पोवाडे असेल, पोळ असेल, त्या ठिकाणी जे प्रमाणपत्र मिळत नाही त्या ठिकाणी जाऊन सरकार त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांना प्रमाणपत्र देणे आणि अनेक एकूण 55 कार्यक्रम आम्ही आखले आणि निश्चितच या भविष्यामध्ये कमीत कमी 10च्या आत आदिवासी विभाग कसा राहील जेव्हा सर्वे वगैरे होईल अशा प्रकारचे कल्पना ठेवून माझा विभाग, आपला विभाग, आपल्या सर्वांचा विभाग त्या दिशेने वाटचाल करत आहे. हे आपण अनुसूचित जमाती आयोगाचा म्हणून आतापर्यंत हा जो आयोग आहे अनुसूचित जमाती आयोग, यामध्ये आदिवासी समाजाला काही न्याय मिळत नव्हतं असं वाटतं? नाही, मिळत होता, परंतु स्वतंत्र का असावं नाही. स्वतंत्र जर कार्यालय जसं आता उदाहरणार्थ आदिवासी विभाग आणि समाज कल्याण विभाग हा एकच होता, मग आदिवासी विकास विभागाची स्वतंत्र करण्याची गरज जशी भासली तशाच प्रकारचा अनुसूचित जमाती आयोग निर्माण करून एक स्वतंत्र त्यांची एक प्रशासकीय यंत्रणा असावं हा संकल्प आहे. न्याय मिळत होता, नव्हता मिळत असं म्हणणं आहे, मिळत होता, परंतु स्वतंत्र जनजाती परिवारासाठी निर्माण झालेला आहे. मराठीत सांगतो पण माझी हिंदी खूप चांगली नाही. आपण विचारलेल्या प्रश्नाच्या डीबीटीच्या बाबत 100% मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस झाल्यापासून नियमितपणे विद्यार्थ्यांना डीबीटी मिळत आहे. 3 महिन्याची डीबीटी दिली, 3 महिन्याची, 1 महिना ॲडव्हान्स डीबीटी देऊन ठेवलेली आहे, बरोबर आहे. आणि त्यामुळे पैसा दिल्यानंतर डीबीटी मिळाल्यानंतर आमचा विद्यार्थी निश्चितच चुकीच्या मार्गाने चालला नाही, शिक्षणच घेत आहे, अध्ययन आणि अध्यापनच करत आहे, त्यामुळे त्याच्यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. आपण शबरीच्या बाबत जे बोललात तर शबरी आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून रोडवर खर्च कधी केला जात नाही. फक्त ठक्कर बापा जे आहे, ठक्कर बापा योजना जी ते प्रकल्प स्तरावर जे राबवले जाते ते रोड नाल्याचा विषय त्याचा आणि शबरी आदिवासी विभागाचा काही संबंध येत नसल्यामुळे निश्चितच ठक्कर बापा आणि शबरी आदिवासी विकास महामंडळ हा वेगळा भाग असल्यामुळे आम्ही लघु आणि सूक्ष्म उद्योगाच्या माध्यमातून महिलांना जास्तीत जास्त सक्षम आणि महिलांना सक्षमीकरणाकडे नेणे आणि आर्थिक सबलीकरण करणे हा उद्दिष्ट ठेवून शबरी आदिवासी विकास महामंडळ काम करत आहे, कार्यरत आहे. सेंट्रल ऑफ एक्सलन्स हो, सेंट्रल ऑफ एक्सलन्स या योजनेच्या बाबत आज मला सांगता येत नाही, मी त्याची चौकशी करून सांगतो. पण नागपूर शहरामध्ये या मागाची शिक्षणाची राजधानी समजून 100% सेंट्रल लायब्ररी अँड रीडिंग रूम सुरू करण्याचा संकल्प केणारा येणाऱ्या काळामध्ये नागपूरला शहरात आम्ही हे पाहिलेलं आहे, म्हणजे बिल्डिंग वगैरे पाहिलेली आहे. त्या ठिकाणी अद्ययावत सोयीसुविधा असणाऱ्या स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारीसह सेंट्रल लायब्ररी सुरू करण्याचा संकल्प केलेला आहे, तो लवकर सुरू होईल. आदिवासी विभागाच्या माध्यमातून प्रयत्न करतो, परंतु अनेक विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याच्या येणाऱ्या त्रास आणि अडचणी आहेत तर त्या सुटावं म्हणून आणि स्पर्धा परीक्षेची पूर्व आणि मानसिकता निर्माण व्हावा हाच संकल्प आहे. चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कसा अनुभव आहे तुमचा आणि संजय राठोड यांच्याबाबत काही तक्रारी आहे का? यवतमाळच्या याच्याबद्दल मुख्यमंत्र्यांची बोलले का? निधी वाटपाबाबत मागच्या वेळेस प्रचंड तक्रारी तुम्ही स्वतः केली होती, अनेक भाजपच्या आमदारांनी केल्या होत्या गेल्या सरकारमध्ये, यावेळेसही तीच परिस्थिती आहे का? नाही, कुठल्याही प्रकारची तक्रार नाही.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार अतिशय उत्तम महाराष्ट्रामध्ये काम करत असल्यामुळे आमच्या यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजयभाऊ राठोड यांच्या नेतृत्वात यवतमाळ जिल्ह्यामध्ये समसमान प्रमाणामध्ये विकासात्मक निधी 100% सर्व विधानसभेच्या सदस्याला मिळेल याच्यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. आणि मी चंद्रपूरचा पालकमंत्री झालो असल्यामुळे तिथं आमचे नेते मंडळी आहे, तिथं आमचे 5 आमदार आहे. आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार आहे, आदरणीय हसरतभाई अहिर आहे, हे आमचे नेते आहे आणि आमचे आमदार आहे. तुम्ही पाहिलं असेल त्या दिवशी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी 16 तारखेला चंद्रपूरला आले होते आणि आपल्याच कुठल्या तरी इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियाने दाखवलं का पहिल्यांदा 5 मंत्री व्यासपीठावर मुख्यमंत्री महोदयाच्या उपस्थित अशा बातम्या वाचल्या मी, असं आठवते मला. तर त्यामुळे सर्व आमदार सोबत आहे. माननीय सुधीरभाऊ आणि हंसराज भैयाच्या नेतृत्वामध्ये चंद्रपूर जिल्हा निश्चितच विकासाची वाटचाल करेल आणि अतिशय चांगला अनुभव आहे. मला प्रचंड सहकार्य होत आहे. होणार आहे, टेंडर निघून राहिलं, लवकरच होईल, भूमिपूजन करणार आहे. तो एक भाग आहे 100 दिवसाचा. 100 दिवस 15 एप्रिलच्या आत 100 दिवसाचा तो एक सुद्धा भाग आहे. मराठीमध्ये रिप्लाय मराठीमध्ये द्या. हां, राष्ट्रपति समाज से आदिवासी समाज से राष्ट्रपति भी हुई, आप भी मंत्री हुए, लेकिन ऐसा देखा जा रहा है कि भारतीय जनता पार्टी से आदिवासी समाज जुड़ नहीं रहा, काफी दूरियां मेंटेन किया हुआ है. दूसरा सवाल ये है कि महाराष्ट्र में ऐसा देखा जा रहा है कि आदिवासियों के साथ हेल्थ इश्यूज ज्यादा रहते हैं. कुपोषण है, नंदुरबार की बात की जाए, अमरावती की बातचीत की जाए तो कुपोषण की संख्या घट नहीं रही, निरंतर बढ़ रही है. दोनों के संबंध में क्या कहना है? तुमच्या माहितीसाठी सांगतो, हे आपण जे बोललात महाराष्ट्र असो देश असो, राष्ट्रपतीपद जनजाती बहिणीला मिळालं, आपल्या महिलेला मिळालं, किती मोठा गौरव आणि सन्मान आहे. एक विषय झाला. दुसरा विषय, जनजाती गौरव दिन म्हणून 15 नोव्हेंबरला क्रांतीसूर्य बिरसा मुंडांना सन्मानित केलं. कितीतरी मंत्री आदिवासी विभागाचे केंद्र सरकारमध्ये राज्य सरकारमध्ये राहतात. अशा सर्व परिस्थितीमध्ये आपण बोललात की आदिवासी समाज हा भारतीय जनता पार्टीसोबत नाही. मी जबाबदारी सांगतो, झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अभूतपूर्व यश जे मिळालं, यश प्राप्त झालं, त्याच्यामध्ये मुख्य वाटा आदिवासी समाजाचा आहे. त्यामुळे निश्चितच आदिवासी समाज हा पार्टीसोबत आहे, हा मला प्रचंड आत्मविश्वास आहे. 15 एप्रिलच्या आत होणार. हा 100 दिवसाच्या ज्या ठिकाणी दिशा दिली असेल त्या ठिकाणी. चला अधिक मुख्यमंत्री मंत्र्यांचं ऑडिट करणार आहे असं मागच्या वेळेस सांगितलं होतं, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. त्यासाठी तुम्ही तयार आहात? 6 महिन्याने 1 वर्षानं मंत्र्यांच्या कामाचं ऑडिट केलं जाणार आहे, त्यानुसार पुढे एक्सटेंड करायचं की नाही याबाबत निर्णय होणार आहे? नाही, याबद्दलची कल्पना नाही, परंतु आम्ही त्या दिशेनं वाटचाल करत आहोत, काम करत आहोत, सक्रिय. सर, आपने बोला सुधीर भाऊ बहुत सहयोग कर रहे हैं, तो उसकी वजह पार्टी लाइन है या आपका नम्र स्वभाव? उसकी वजह जो सुधीर भाऊ आपको कोऑपरेट कर रहे हैं बहुत ज्यादा, उसकी वजह पार्टी लाइन है या आपका नम्र स्वभाव? नहीं, भारतीय जनता पार्टी के नेते हैं ना. हमारे चंद्रपुर जिले में 2 नेते हैं, जैसे कि सुधीर भाऊ और हंसराज भैया अहिर. अभी हमारे पास में 5 विधायक है, वो साथ में मिलकर काम करते, बहुत अच्छा कोऑपरेट हो रहा है. बंटी भांगडिया आणि सुधीर मुनगंटीवार यांना एकत्र बसवण्यात यश आलं आतापर्यंत की यायचं आहे? पार्टीचे आहे त्यामुळे एका ठिकाणी बसणारच. अशोकभाऊ, हे आदिवासी मध्ये हे मीना नावाचा एक जाती आहे. ते सर्व IAS IPS जे जितके सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसमध्ये सर्व ठिकाणी मीना दिसतात. आणि नॉर्थ ईस्टमध्ये जे आदिवासी आहे, जे चांगल्या स्कूलमध्ये जे लोक शिकतात, पर्टिक्युलर ख्रिश्चन विषयीमध्ये, ते लोक सेंट्रल गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट जे काही बेनिफिट्स आहे तिथे या लोकांना मिळतात. यात हे जे गोंड आहे, माडिया आहे, हे जे जाती आहे, यांना कधीही ते तुम्ही मला सांगा ना की किती गोंड IAS झाले, IPS झाले, सर्व मीना सर्व ठिकाणी. म्हणजे मीना इतके प्रोग्रेसिव्ह कम्युनिटी असूनही ते कशात ते आदिवासी आहे? आदिवासी समाजाच्या अंदाजे 825 जाती आहे देशामध्ये. UPSCची परीक्षा हे
सेंट्रलाइज होत असल्यामुळे गोंड, परदान, कोलाम, कुरकू, आंध, भिल जो आहे महाराष्ट्राचा, ते लोक येतात नाही ना. त्या दिशेने वाटचाल सुरू आहे. भविष्यामध्ये UPSCमध्ये जास्तीत जास्त परदान आणि गोंड समाजाचे IAS IPS राहील अशा प्रकारचं युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.